तर लास्ट याच्यामध्ये आपण CNC मशीनचं जे सिलेबस होता आपल्याला मेकॅनिकलसाठी दिलेलं MSBTने, तर तो आपण डेपमध्ये बघितला होता. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला आज आता पहिलं युनिट बघायचं आहे. तर हे जे हे केस स्कीममध्ये दिलेलं आहे 31, 40, 18. तर बघा आता आपण बघणार आहे CNC मशीन, CNC प्रोग्रामिंगचा जो सब्जेक्ट आहे तो. तर ह्या जो स्कीवर जर तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला याच्या रिगार्डिंग मी जे पण शिकवणार आहे त्याची काय की लेक्चरची जी PDF आहे ती PDF भेटेल. तुम्ही ह्या क्यूआरवरती जर स्कॅन केलं तर गुगल ड्राईव्ह ओपन होतं आणि तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आणि या व्हिडिओचं या PDF ही जी लिंक दिली तर जर क्लिक केलं तर चॅनलवरून तुम्ही या व्हिडिओची लिंक पण बघू शकता. तर कोर्स लर्निंग आउटकम्समध्ये बघा काय काय दिलेलं आहे की विद्यार्थ्यांना ह्या सब्जेक्टमधून काय शिकलं पाहिजे. तर इथं बघा CO फर्स्ट दिलेलं आहे, डेव्हलप द मॅन्युअल पार्ट प्रोग्राम. बघा इथं दिलं आहे डेव्हलप मॅन्युअल पार्ट प्रोग्राम. मॅन्युअल पार्ट प्रोग्राम फॉर द CNC लेथ अँड मिलिंग मशीन. म्हणजे काय आहे की तुम्हाला CNC मिलिंग मशीनसाठी आणि लेथ मशीनसाठी प्रोग्राम बनवता आला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आउटकम दिलं आहे सिम्युलेट पार्ट प्रोग्राम यूजिंग सिम्युलेशन सॉफ्टवेअर. म्हणजे काय आहे की एखादं सिम्युलेशन सॉफ्टवेअर बघा त्या दिवशी मी सांगितलं होतं की तुम्हाला जे मास्टर कॅम आहे, त्याच्यानंतर NX कॅम, नंतर DoNC, हे जे मशिनिंग सॉफ्टवेअर आहे मॅन्युफॅक्चरिंगची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्युलेशन करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रिपेअर जॉब ऑन CNC लेथ. म्हणजे तुम्हाला CNC लेथ आणि मिलिंग मशीनवरती जॉब एक मॅन्युफॅक्चर करता आला पाहिजे. म्हणजे त्या लेवलचं तुमच्याकडे नॉलेज पाहिजे. म्हणजे काय आहे की जॉब कसा मॅन्युफॅक्चर करायचं, त्याच्या पहिले CNC मशीनची कोणती सेटिंग करावं लागते, मग ॲक्सिस सेटिंग वगैरे असेल, त्याच्यानंतर वर्कपीस सेट करणं, नंतर त्याचे प्रोग्रामची सेटिंग, आणि त्याच्यानंतर प्रोग्राम रन करणं, रन केल्यानंतर बरोबर मशीनिंग झालं की नाही, त्याच्यानंतर कटिंग टूलचं नॉलेज, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आल्या पाहिजे. तर हा जो सब्जेक्ट आहे बघा इथं तुम्हाला वीकली लॅबोरेटरी लर्निंगसाठी 4 तास दिलेले आहे. त्याच्यानंतर ह्या सब्जेक्टला 2चं क्रेडिट आहे. आणि ह्याच्यामध्ये बघा इथं हॅश दिलं आहे. हॅशचा मिनिंग राहतो एक्सटर्नल असेसमेंट. म्हणजे काय की एक्सटर्नलचं तुमचं असेसमेंट होणार, प्रॅक्टिकल होऊ शकतो. आणि 25 मार्क आहे तुम्ही जे प्रॅक्टिकल कंडक्ट करणार आहे त्या फाईलला मार्क राहील. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला एक मायक्रो प्रोजेक्ट पण बनवावा लागेल. आणि हा जो सब्जेक्ट आहे हा 50 मार्काला दिलेला आहे MSBT. तर हे होतं कोर्स लर्निंग आउटकम. तर सगळ्यात पहिले आपण बघा पहिल्या युनिटमध्ये पहिलं युनिट जर दिलेलं आहे 3च युनिट दिले याच्यामध्ये. ॲक्च्युली ही थिअरी म्हणजे तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत पाहिजे प्रोग्रामिंग करायसाठी, तर त्याच्यामुळे इथं दिलेले. तर हे काय आहे युनिट फर्स्ट फंडामेंटल्स ऑफ CNC प्रोग्रामिंग. तर याच्यामध्ये थिअरी लर्निंग आउटकम बघा याच्यामधनं तुम्हाला काय शिकायचं तर आयडेंटिफाय द डिफरंट ॲक्सिस. पहिले दिलेले बघा TLO1 आयडेंटिफाय द डिफरंट ॲक्सिस अँड देअर नॉमेनक्लेचर. म्हणजे काय की CNC मशीनमधली कुठल्या टाईपचे ॲक्सिस राहतात तर ते आपल्याला ह्याच्यात तुम्हाला म्हणजे कळलं पाहिजे की कोणता ॲक्सिस कशाला असतो. ॲप्लाय द टूल ऑफ सेटिंग प्री सेटिंग बिफोर द प्रोग्राम एक्झिक्यूट. आता बघा आपण वर्कपीस सेट करतो, सेट केल्यानंतर ॲक्सिसची सेटिंग करावं लागते, टूलची पण सेटिंग करावं लागते. त्यासाठी कटिंग टूलचं पण नॉलेज पाहिजे आणि टूलचे झेड ॲक्सिस कसे झिरो केले जातात, म्हणजेच काय की टूलला सेट कसं करायचं ते आपण याच्यात बघणार आहे. त्याच्यानंतर यूज वर्ड ॲड्रेस फॉर्मॅट. आता बघा प्रोग्राम बनवायचा एक फॉर्मॅट असतो, त्याच्यामध्ये इनिशियली नंबर्स असते आणि प्रत्येकाचं काहीतरी मिनिंग राहतो. पण तो फॉर्मॅट कुठला राहतो, त्याच्यामध्ये कशाचं काय मिनिंग राहतो हे तुम्हाला ह्या युनिटमधनं शिकायचं आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेन स्टेप वाईज प्रोसिजर फॉर प्रोग्रामिंग. म्हणजे काय की तुम्हाला प्रोग्रामिंगची जी प्रोसिजर राहणार आहे ती बघायची. तर याच्यामध्ये बघा थिअरी लर्निंग सिलेबस काय काय दिलेलं आहे. तर पहिलं दिलेलं आहे पॉईंट, पहिला पॉईंट दिला आहे बघा इथं प्रोग्रामर, डेफिनेशन ऑफ प्रोग्रामर आणि प्रोग्रामिंग. म्हणजे काय की प्रोग्राम म्हणजे काय, त्याच्यानंतर प्रोग्रामर काय करतो आणि प्रोग्रामिंग म्हणजे काय. तर ह्याचं आपल्याला एक एक पॉईंट डिटेलमध्ये बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण बघा बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. डायरेक्ट आपण हे डेफिनेशन नाही घेणार, बट CNC. तर CNC मशीन, CNC म्हणजे काय, CNCचा फुल फॉर्म काय, तर CNCचा फुल फॉर्म आहे कम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल. म्हणजे काय की जे पण मशीन आपण कम्प्युटरने कंट्रोल करणार आहे त्याला काय म्हणणार
CNC मशीन म्हणणार किंवा CNC कंट्रोल म्हणणार, ठीक आहे. तर CNCचे पहिले NC मशीन होते. तर NC म्हणजे काय की CNC आणि NCत काय फरक होता, मग CNCमध्ये NC मशीन असताना मग CNC मशीन कसं काय डेव्हलप झाले, तर मग त्याचं रिझन आहे बघा. तर NC म्हणजे काय आहे, सिस्टम इन विच ॲक्शन आर कंट्रोल्ड बाय डायरेक्ट intersection of numerical data at some point. The system must automatically interpret at least some portion of data. म्हणजे काय की इथं न्यूमरिकल डाटा दिलेला राहायचं आणि या डाटावरून काय केलं जायचं, हे सिस्टीम जे होतं, मशीन जे होतं ते कंट्रोल केलं जायचं. बट CNC मशीनमध्ये काय होतं, आता बघा NC मशीन जे होतं, NC मशीनमध्ये पूर्वी काय केलं जातं की CNC मशीन म्हणजे नाही का, म्हणजे प्रोग्राम बनवलं जायचं. प्रोग्राम बनवल्यानंतर एक टेप असायचं, जसं जुन्या काळामध्ये जे टेप होते बघा, त्याच्यामध्ये कॅसेट असायचं आणि त्या कॅसेटमध्ये रूल असायचा. रूल म्हणजेच काय, एक टेप राहायचा प्लॅस्टिकचा आणि त्याच्यामध्ये सॉंग्स वगैरे हे केलेलं राहायचे. तसंच हे न्यूमरिकल कंट्रोल मशीन जे होतं त्याच्यामध्ये एक पंचिंग टेप राहायचा, म्हणजे असं टेप आहे त्याच्यावरती होल्स राहायचे, होलच्या फॉर्ममध्ये प्रोग्राम राहायचा आणि मग काय केलं जायचं, हे टेप बनवून आणले जायचे CNC मशीनवरून. म्हणजे टेप बनवायचं पण स्पेशल CNC मशीन राहायचं, कारण की पूर्वीच्या काळामध्ये कम्प्युटरची कॉस्ट खूप जास्त होती आणि त्याच्यामुळं काय की प्रत्येक मशीनला आपल्याला कम्प्युटर बसवणं शक्य नव्हतं कॉस्टमुळं. आणि मग काय केलं जायचं की मशीनला एक कंट्रोलर असायचं आणि त्या कंट्रोलरमध्ये हा टेप काय करायचं, रन केलं जायचं. हा टेप हा पेपरचा असायचा. त्याच्यामुळं काय व्हायचं की आपल्याला जर जास्त क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन करायचं असेल तर अशा केसमध्ये हा टेप खराब होऊन जायचा. म्हणजे याची एक काहीतरी लिमिट स्पॅन असायचं, सपोज 100 जॉब वगैरे, त्याच्यानंतर दुसरा टेप, या टेपची कॉस्ट पण जास्त राहायची. तर त्याच्यामुळे हे NC मशीन एवढे फास्ट नव्हते. आणि बघा, ह्या NC मशीनला टेप असायचा आणि टेपमध्ये आपण होलच्या फॉर्ममध्ये प्रोग्राम जनरेट केलेला असायचा. जर आपल्याला तो थोडा जरी पार्टमध्ये चेंजेस झाला तर पूर्ण टेप काय करावं लागायचं, चेंजेस करावं लागायचं. म्हणजे असे काही ह्या NC मशीनचे डिसॲडव्हान्टेजेस होते. आणि मग नंतर बदलत्या काळानुसार काय की कम्प्युटर्स जास्त जनरेट व्हायला लागले, म्हणजेच कम्प्युटरची कॉस्ट पण कमी होत गेली नंतर मग हे CNC मशीन डेव्हलप झाले. पण हे NC मशीन आणि CNC मशीनमध्ये एकच फरक आहे की NC मशीन हे फ्लेक्झिबल नव्हते आणि CNC मशीन हे खूप फ्लेक्झिबल आहे. याचा प्रोग्राम डायरेक्ट ॲट अ टाईम कंट्रोलरमध्ये आपण एडिट करू शकतो. ह्याच्यामध्ये प्रोग्राम एडिट करायचं तर टेप चेंज करावं लागायचं आणि टेप हा दुसरीकडून या CNC मशीनवरून बनवून आणलं जायचं. म्हणजे काय की पूर्वीच्या काळात कम्प्युटर जास्त नव्हते, त्यामुळं हा टेप जिथून बनवलं जायचं तिथून आपल्याला पूर्णच प्रोग्राम चेंज करून नवीन टेप जनरेट करावं लागायचं आणि मग त्याचं हे केलं जायचं, म्हणजे नवीन प्रोग्राम ते करायचं. म्हणजे याच्यात एडिटिंग वगैरे काय होत नव्हतं, फ्लेक्झिबिलिटी नव्हती. आणि हे पण CNC मशीन पण आणि हे सेमच वर्क करतं, फक्त फरक एवढंच आहे याच्यामध्ये टेपच्या फॉर्ममध्ये हे असायचं. बट बघा आता CNCचं फुल फॉर्म आहे, तुम्हाला एक्सटर्नल विचारू शकतो CNCचं फुल फॉर्म सांग, तर फुल फॉर्म सगळ्यांना पाठ पाहिजे. CNC म्हणजेच कम्प्युटराइज न्यूमरिकल कंट्रोल मशीन टूल्स. अ डेडिकेटेड कम्प्युटर इज यूज टू परफॉर्म ऑल बेसिक NC फंक्शन्स. बघा, म्हणजे काय की जे NC फंक्शन न्यूमरिकल कंट्रोल फंक्शन्स आहे तर ते कशाने कंट्रोल केले जायचे, डेडिकेट केले जायचे, तर कम्प्युटरनी कंट्रोल केले जायचे. म्हणजेच काय की कम्प्युटरच्या फॉर्ममध्ये NC ऑपरेशन कंट्रोल केले जायचे. नंतर the complete part program to be produce a component is input and stored in computer memory and inform for each operation is fed to machine tools that is motor वगैरे. म्हणजे काय की जे कम्प्युटर आहे ते काय करणार, त्याच्या ज्या NC इन्स्ट्रक्शन असणार त्या कंट्रोल करणार पूर्ण मशीनच्या. म्हणजे इथं बघा एक ब्लॉक डायग्राम दाखवली, इथं कम्प्युटर दिलेलं आहे, इथं रोम दिलेली आहे, रोम काय मेमरी, अँड इथं डिस्प्ले मॉनिटर. त्याच्यानंतर नाही मशीन आहे आणि याच्यामध्ये कंट्रोल लूप आहे बघा. द कम्प्लीट प्रोग्राम टू बी प्रोड्यूस अ कंपोनंट. म्हणजे पूर्ण प्रोग्राम काय करणार, एक कंपोनंट प्रोड्यूस करणार आणि त्याचं जे इनपुट असणार ते कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर केलं जाणार. म्हणजे काय की याच्यामध्ये जे कम्प्युटर आहे ते पूर्णच ॲक्टिव्हिटी कंट्रोल करणार आहे मशीनच्या. तर पूर्ण ॲक्टिव्हिटी कोणत्या, तर कटिंग टूलचं मुवमेंट, त्याच्यानंतर त्याला क्लोज लूपमध्ये असणार आहे. म्हणजे काय फीडबॅक सिस्टम असणार आहे. म्हणजे काय आहे की सपोज आपण ॲक्सिसला इन्स्ट्रक्शन दिली, X ॲक्सिसला की 10 mm मूव व्हायचं,
10 mm मूव्ह झाल्यानंतरनं झाले की नाही ते फीडबॅक लूपमधून कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन कोण देणार किंवा कंट्रोलरला इन्स्ट्रक्शन कोण देणार तर फीडबॅक लूप देणार. असं एक पूर्ण इन्फॉर्मेशन काय केलं जायचं, ऑपरेशन फीड वगैरे सगळंच, मोटारचे RPM वगैरे सगळं कोण कंट्रोल करायचं तर कम्प्युटर थ्रू कंट्रोल केलं जायचे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची इन्स्ट्रक्शन NC ऑपरेशन्स कोण परफॉर्म करणार तर कम्प्युटर थ्रू कंट्रोल केलं जाणार. ठीक आहे. नंतर बघा, आता बरेच जणांना वाटतं की CNC मशीन म्हणजे मिलिंग अँड टर्निंगच. तर CNC मशीन म्हणजे मिलिंग अँड टर्निंगच नाही. तर CNC मशीन म्हणजे की कुठली पण प्रोसेस असू द्या, कोणती पण प्रोसेस असू द्या, ती प्रोसेस जर आपण कम्प्युटरने कंट्रोल केली तर ते काय होतं, CNC मशीन होतं. तर बघा इथं व्हेरियस प्रोसेस दिलेले आहे. तर पहिले आहे राउटर्स, CNC राउटर्स. आता राउटर्स बघा, तुम्ही डिझाईनचे दरवाजे बघितले असेल तर त्याच्यावरती ती डिझाईन क्रिएट केली जाते. ती आता पूर्वीच्या काळामध्ये वेगळी पद्धत होती. आता काय की CNC मशीननं बनवलं जाते. ते इथं दाखवलं आहे बघा. हे जे की तुम्ही कुठं बघितलं असेल बघा, तर ते दरवाजे बनवतात, दरवाज्यावरती किंवा ज्या डोअरवरती जी डिझाईन असते ती डिझाईन कशाने केली जाते, CNC मशीनने बनवली जाते. म्हणजेच ते लाकडावरती पण काम करतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्लाझ्मा कटर. तर तुम्ही हे प्लाझ्मा कटर बघितलं असेल बघा. जर आपल्याला थिक शीट वगैरे जर कट करायचे असेल, शीट वगैरे, तर त्यांचं कटिंग प्लाझ्मा थ्रू केलं जातं. तर प्लाझ्मा मशीनला जर आपण CNC मशीनने कंट्रोल केलं तर ते काय तयार होईल, CNC प्लाझ्मा कटर. CNC प्लाझ्मा कटर म्हणजे काय की प्रोसेस कुठली पण असू द्या, आपण तिला जर CNC किंवा कम्प्युटरने कंट्रोल केलं की ती काय होणार, CNC प्रोसेस होणार. त्याच्यानंतर लेझर कटर. आता बघा, एक लेझर असतं आणि लेझरची मूवमेंट कशाने आपल्याला कंट्रोल करायची, कम्प्युटरने कंट्रोल करायची. तर मग हे काय होणार, CNC कटर, CNC लेझर कटर. आता त्याच्यानंतर सगळ्यात मेन जास्त वर्ल्ड वाईड यूज केलं जातं CNC लेथ. आता बघा, पूर्वीच्या काळामध्ये मॅन्युअल लेथ होते, नंतर NC लेथ आले आणि NC लेथच्या नंतर CNC लेथ आले. तर काय आहे की पूर्ण मूवमेंटची ती आपण कशाने कंट्रोल करणार आहे, टूलची ती कम्प्युटरने कंट्रोल करणार आहे आणि मग त्याच्या थ्रू कटिंग होणार आहे. म्हणजेच काय की आपण CNC मशीनमध्ये प्रोग्राम पण बनवणार आणि प्रोग्राम एक्झिक्यूट पण करणार. त्याच्यानंतर मिलिंग. आता हे CNC मिलिंग आणि लेथ आपल्याला दोन्हीची पण प्रोग्रामिंग बघायची आहे. सगळ्यांना मिलिंग म्हणजे काय आणि लेथ म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे, MPRमध्ये झालेलं आहे ते. तर ते पण आपण ह्याच्यामध्ये याची प्रोग्रामिंग करणार आहे. त्याच्यानंतर वॉटर जेट मशीनिंग. आता बघा, ही वॉटर जेट मशीनिंग तुम्हाला एक 5वं युनिट आहे, नॉन ट्रॅडिशनल मशीनिंग प्रोसेस म्हणून. तर नॉन ट्रॅडिशनल किंवा नॉन कन्व्हेशनल म्हणजे यांच्यामध्ये टूल्स आणि वर्कपीसचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होत नाही, इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो. आणि जे हार्ड मटेरियल आहे बघा, आता हे यांच्यामध्ये जे CNC मिलिंग वगैरे जे यांच्यामध्ये काय होतं, टूल्स आणि वर्कपीसचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो. पण अशा काही प्रोसेस राहत्या की त्यांच्यामध्ये टूल्स आणि वर्कपीसचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही, इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो. म्हणजेच काय की EDM म्हणजे इलेक्ट्रो डिस्चार्ज मशीनिंग, नंतर ECM इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग, वॉटर जेट मशीनिंग, ॲब्रेसिव्ह वॉटर जेट मशीनिंग, त्याच्यानंतर लेझर कटिंग वगैरे ह्या काय नॉन ट्रॅडिशनल मशीनिंग प्रोसेस आहे. तर यांचं पण कंट्रोल कशाने केला जातो, CNCने केला जातो. म्हणजे असे जे पण कम्प्युटरने कंट्रोल केला की ती प्रोसेस कोणती होणार, CNC प्रोसेस किंवा CNC मशीन क्रिएट होणार. म्हणजे प्रोसेस कुठली पण असू द्या, तिला जर कम्प्युटरने कंट्रोल केलं की त्याचं जे मशीन असणार आहे त्याला CNC मशीन म्हणणार आहे आपण. म्हणजे असं सगळं CNCच्या प्रोसेसेस ह्या आणि CNC मशीन्स होते. ठीक आहे. आता बघा, CNC सगळ्यात पहिले काय होतं, तुम्हाला मी सांगितलं होतं NC म्हणजे काय, न्यूमरिकल कंट्रोल. NC नंतर तुम्हाला सांगितलं CNC नंतर आता कोणतं चालू आहे, DNC. आता हे DNC बघा, प्रत्येक जणाला वाटतं NC मशीन होतं, CNC पण मशीनच आहे आणि DNC काय आहे, मशीन आहे. DNC मशीन नाही, DNC काय आहे, डायरेक्ट न्यूमरिकल कंट्रोल सिस्टम आहे. हे DNC काय आहे, सिस्टम आहे. आता हे एक्स्ट्रा तुमच्या सिलेबसला नाही दिलेलं, बट काही जणांना वाटू शकतं की सरनं NC सांगितलं, CNC सांगितलं आणि CNCपेक्षा ॲडव्हान्स असतं DNC. तर DNC काय आहे, सिस्टम आहे. तर मग बघा, DNC म्हणजे काय आहे की DNC थ्रू काय आहे की एक सेंटरला कम्प्युटर असतं, त्याच्यानंतर त्याच्या अंडरमध्ये सब कम्प्युटर राहत्या किंवा डायरेक्ट मशीनचं मिनी कम्प्युटर राहतं. मशीनला एक कंट्रोलर असतं ना, ते मिनी कम्प्युटर आहे. प्रत्येक मशीनला एक कंट्रोलर असतं. मग काय आहे की डायरेक्ट न्यूमेरिकल कंट्रोल इज ए सिस्टम दॅट यूज अ सेंट्रल कम्प्युटर टू कंट्रोल द सेव्हरल मशीन्स ॲट सेम टाईम. म्हणजे काय की एका कम्प्युटरवरून ॲट अ टाईम आपण मल्टिपल मशीन किंवा मल्टिपल सब कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देऊ शकतो किंवा मल्टिपल मशीन ऑपरेट करू शकतो. म्हणजे हे एक सिस्टम आहे. DNC म्हणजे काय, सिस्टम आहे. DNC म्हणजे काही कुठलं मशीन वगैरे नाही. तर ती सिस्टीम जनरेट झाली कशासाठी, तर आपल्याला मल्टिपल मशीन एका कम्प्युटरवरून
कंट्रोल करायची. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मी जसं तुम्हाला म्हणलं की कम्प्युटरची कॉस्ट खूप जास्त होती. मग प्रत्येक मशीनला एक कम्प्युटर द्यायचं, तर कम्प्युटरची कॉस्ट प्लस त्या मशीनची कॉस्ट काय होणार, खूप जास्त होणार. तर आपण काय करणार, एक सेंट्रल कम्प्युटर ठेवणार आणि त्याच्यावरून एक सर्टेन लिमिट म्हणजे काय की 10 मशीन 12 मशीन एका कम्प्युटरवरून आपण काय करणार, ऑपरेट करणार. त्याच्यानंतरनं DNCचा दुसरा एक फुल फॉर्म आहे डिस्ट्रीब्युटेड न्यूमेरिकल कंट्रोल. द सेंट्रल कम्प्युटर डाउनलोड्स द कंप्लीट प्रोग्राम टू द CNC machine which can workstation or PC and can get the information from CNC machines. The speed of system increase, large file can be handled and number of machine tools is expanded. म्हणजे काय आहे की बघा, आता हे जे सेंट्रल कम्प्युटर असणार, या सेंट्रल कम्प्युटरमध्ये दुसऱ्या कम्प्युटरमधून सपोज आता बघा एक कॉर्पोरेट ऑफिस आहे, कॉर्पोरेट ऑफिसला आहे प्रोग्रामर तिथे एका कम्प्युटरवर बसलेला आहे. तो काय करणार, ह्या सेंट्रल कम्प्युटरला प्रोग्राम देणार. म्हणजे बघा आता इथं सपोज ही एक कंपनी, अशा वेगवेगळ्या 100 कंपन्या वेगवेगळ्या देशामध्ये बसलेल्या आहे किंवा 10 कंपन्या वेगवेगळ्या देशामध्ये आहे आणि हे कॉर्पोरेट ऑफिस एका ठिकाणी मेन कॉर्पोरेशनला आहे. मग तिथून काय केलं जाणार, प्रोग्राम ह्या सेंट्रल कम्प्युटरला दिले जाणार त्या कंपनीमध्ये. मग हे सेंट्रल कम्प्युटरमध्ये जे प्रोग्राम आलेले आहेत त्या सेंट्रल कम्प्युटरला काय की मशीन कनेक्ट असणार आहे आणि ह्या मशीनमध्ये मग हे मिनी कम्प्युटरला इथून इन्स्ट्रक्शन जाणार आणि मिनी कम्प्युटर थ्रू किंवा कंट्रोलर थ्रू काय केलं जाणार, हे मशीन ऑपरेट केलं जाणार. म्हणजे ही एक सिस्टम आहे. या सिस्टममध्ये आपण की लॅनसुद्धा कनेक्ट करू शकतो किंवा कम्युनिकेशन नेटवर्क त्याला प्रोव्हाइड करू शकतो. असं काही नाही की हे सगळे एकाच ठिकाणी पाहिजे, हे वेगवेगळ्या ठिकाणी असू शकतं. फक्त हे सेंट्रल कम्प्युटर जिथं वर्क स्टेशन असणार आहे तिथंच हे सेंट्रल कम्प्युटर असेल आणि त्याच्यामध्ये ह्या प्रोग्रामरच्या कम्प्युटरमधून इन्स्ट्रक्शन येणार आणि तो सेंट्रल कम्प्युटरवाला हँडल करून काय करणार, ही मशीन ऑपरेट करणार. म्हणजे एकाच कम्प्युटरवरून आपण मल्टिपल मशीन ऑपरेट करू शकतो, असं त्याचं मिनिंग आहे. DNC म्हणजे काय, सिस्टम आहे. DNC म्हणजे काय, मशीन आहे. आणि CNC म्हणजे काय, मशीन आहे. पण DNC काय, सिस्टीम आहे. समजलं, ठीक आहे. नाही त्याच्यात कन्फ्यूज नाही व्हायचं. आता त्याच्यानंतर डेफिनेशन्स बघा, हे सिलेबस पॉईंट ह्या पहिले काय की तुम्हाला ती जनरल इन्फॉर्मेशन होती, डेफिनेशन्स दिलेलं आहे. प्रोग्राम, आता प्रोग्राम म्हणजे काय की प्रोग्राम इज ए सेट ऑफ रेफर्स टू द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे काय की प्रोग्राम म्हणजे एक सेटअप आहे, एक सेट आहे. त्याच्यामध्ये काय आहे की प्रोसेसच्या इन्स्ट्रक्शन्स आहे. इन्स्ट्रक्शन कशाच्या फॉर्ममध्ये, कोडच्या फॉर्ममध्ये. दॅट इज यूज टू कंट्रोल कम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल मशीन. म्हणजे काय की त्या ज्या इन्स्ट्रक्शन आहे ते काय करणार आहे, इन्स्ट्रक्शन म्हणजेच काय, कोडच्या फॉर्ममध्ये. कशाच्या फॉर्ममध्ये, कोडच्या फॉर्ममध्ये. बघा इथं दाखवलेलं आहे, हे कोड दिसतं आहे का, बघा इथं XY प्लस काहीतरी दिलेलं आहे. तर हे काय आहे, इन्स्ट्रक्शन्स आहे. ते काय करणार आहे, त्या इन्स्ट्रक्शन काय करणार आहे, CNC मशीनला कंट्रोल करणार आहे. CNC मशीन आर ऑटोमेटेड. ऑटोमेटेड म्हणजे काय, ऑटोमॅटिक चालणार आहे. ऑटोमॅटिक म्हणजे काय, ऑटोमेशन म्हणजे ते ऑपरेट होणार आहे. ऑटोमेटेड मॅन्युफॅक्चरिंग टूल दॅट परफॉर्म प्रिसाईज अँड कॉम्प्लेक्स ऑपरेशन. म्हणजे काय की त्या प्रोग्राम थ्रू आपण एकदम प्रिसाईज, तंतोतंत आणि कॉम्प्लेक्स ऑपरेशन परफॉर्म करणार आहे ऑन व्हेरियस प्रोसेसेस सच ॲज कटिंग, टर्निंग, मिलिंग, ड्रिलिंग अँड प्रोड्यूस कंपोनंट. म्हणजे काय आहे की प्रोग्राम म्हणजे एक अशा इन्स्ट्रक्शन आहे, असे कोड्स आहे, ते काय करणार आहे, ऑपरेशन ते CNC मशीनला कंट्रोल करणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स शेपचे, कॉम्प्लेक्स ऑपरेशनचे जे कोड आपण राईट करणार आहे, जो प्रोग्राम राईट करणार त्याच्या थ्रू मशीनला ऑपरेट व्हायचे इन्स्ट्रक्शन दिलेले असणार आहे. त्यालाच काय म्हणतात, प्रोग्राम म्हणतात. म्हणजे ज्या हा एक सेट आहे. बघा इथं सुरुवातीलाच काय सांगितलं आहे, सेट आहे. मग ते मल्टिपल प्रोग्राम पण एका ठिकाणी असू शकतात, ठीक आहे. म्हणजे प्रोग्राम म्हणजे थोडक्यात काय, तर प्रोग्राम म्हणजे एक प्रकारे कोडिंग आहे. त्या कोडिंग काय कोड्स आहे, ते कोड्स काय करणार आहे, मशीनचे ऑपरेशनला कंट्रोल करणार आहे किंवा मशीनचे जे ऑपरेशन परफॉर्म होणार आहे त्या ऑपरेशनची इन्स्ट्रक्शन असणार आहे. आणि ती इन्स्ट्रक्शन कोण फॉलो करणार आहे, तर मशीनचे ॲक्सिस फॉलो करणार आहे. आणि ॲक्सिसनी फॉलो केल्यानंतरनं त्याच्या थ्रू वर्कपीस आणि टूल ऑपरेट होणार आहे. आणि ऑपरेट होऊन जो कॉम्प्लेक्स शेपचा एकदम तंतोतंत आणि प्रिसाईज वर्कपीस जनरेट होणार आहे, ऑपरेशन जनरेट होणार आहे. त्याचा अर्थ काय, म्हणजे हेच म्हणजे काय की प्रोग्राम आहे. म्हणजे प्रोग्राम थोडक्यात हेच आहे की त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन असणारे, कोड्स असणारे, ते काय करणार आहे, CNC मशीनला दिल्यानंतरनं एक वर्कपीस जनरेट होणार आहे. मग आपण बघा इथं त्यांनी प्रोसेस सांगितलं, ड्रिलिंग, टर्निंग, मिलिंग यांच्यासाठी आपण प्रोग्राम बनवू शकतो. सगळे म्हणजे जे काही इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे त्याचा आपण प्रोग्राम बनवून मशीनला देऊ शकतो. त्याच्यानंतरनं प्रोग्रामर.
आता हे इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला सांगितलं की इन्स्ट्रक्शन कोण बनवतो, तर प्रोग्रामर बनवतो. तर मग दिलेलं बघा, ए CNC प्रोग्रामर इज रिस्पॉन्सिबल फॉर रायटिंग कोड्स. बघा काय करणारे CNC प्रोग्रामर कोड राईट करणारे. दॅट कंट्रोल CNC मशीन विच आर ऑटोमेटेड मॅन्युफॅक्चरिंग टूल दॅट शेप कट अँड फिनिश द मटेरियल. म्हणजे काय की ते कोड काय करणार आहे, CNC मशीनला इन्स्ट्रक्शन देणार आहे आणि ते CNC मशीन ऑपरेट झाल्यानंतरनं मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. म्हणजे काय की सपोज कटिंग व्हायचं असेल तर कटिंग होईल, रफ ऑपरेशन व्हायचं असेल तर रफ होईल, किंवा फिनिश मटेरियल व्हायचं असेल तर फिनिश मटेरियल म्हणजे काय की त्याचं फिनिश शेपमध्ये कन्वर्ट होणार. त्याच्यानंतरनं कम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल प्रोग्रामिंग creates instruction for the computer to develop the CNC machine tool. CNC programmer uses computer for instruction the machinery to create the object part on predefined criteria. म्हणजे काय की CNC प्रोग्रामरला एक ड्रॉइंग दिलं जाईल किंवा मॉडेल दिलं जाईल आणि त्याला ते शेपचं मॉडेल क्रिएट करावं लागेल. मग त्या शेपचं मॉडेल क्रिएट करायसाठी तो प्रोग्राम बनवणार आहे आणि तो जो प्रोग्राम बनवणार आहे त्यालाच प्रोग्रामर म्हणतात. तो प्रोग्रामर काय करतो, कोडिंग करतो. कोडिंग आता तो त्याच्या मनाने करेल का, नाही, त्याला जसं वर्क पीस भेटला, जसं डिझायनरने ड्रॉइंग दिलं त्या शेपचं त्याला ड्रॉइंग क्रिएट करायचं राहणार आहे. 3D म्हणजे नाही का, त्या शेपचं वर्क पीस क्रिएट करायचं राहणार आहे. तो त्या शेपची काय करणार, इन्स्ट्रक्शन देणार आणि तो सॉफ्टवेअर पण यूज करणार. बघा आता कॅम प्रोग्रामर जो राहतो तो काय एक तर 2D प्रोग्रामिंग बनवू शकतो, 2D प्रोग्रामिंग कंट्रोलरनुसार राहते. त्याच्यानंतरनं तो 3D प्रोग्राम पण बनवू शकतो. 3D प्रोग्राम म्हणजेच काय की सॉफ्टवेअरमध्ये आता NX कॅममध्ये आपण प्रॅक्टिकलमध्ये परफॉर्म करणार आहे व्हेरियस शेप्स आणि त्याच्यावरती आपण टर्निंग आणि मिलिंग करणार आहे. तर मग त्या केसमध्ये म्हणजे तो प्रोग्रामर काय करणार, प्रोग्रामिंग करणार. प्रोग्राम केल्यानंतरनं बघा इथं दिलेलं आहे प्री डिफाईंड क्रायटेरिया. म्हणजे काय की जसं त्याला डिझायनरने क्रायटेरिया कुठं किती ॲक्युरेसी पाहिजे, तर मग कुठं कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायला पाहिजे. म्हणजेच काय की प्रोग्रामरला कटिंग टूल, ड्रॉइंग प्लस प्रोग्रामिंग आणि CNC मशीन या सगळ्या गोष्टीचं काय पाहिजे, नॉलेज पाहिजे. ठीक आहे. म्हणजे प्रोग्रामर काय करणार, प्रोग्रामिंग करणार. कशी करणार, तर CNC सॉफ्टवेअरचा यूज करणार. त्याच्यानंतरनं त्याच्याकडं ड्रॉइंग वगैरे येणार आणि त्याच्या फॉर्ममध्ये तो काय करणार, प्रोग्राम बनवणार. त्याच्यानंतरनं दुसरा पॉईंट आहे प्रोग्रामिंग. आता बघा इथं प्रोग्रामिंग दिलेली, तर प्रोग्रामिंगची स्लाईड आहे. प्रोग्रामिंग रेफर्स टू प्रोसेस ऑफ क्रिएटिंग इन्स्ट्रक्शन्स ऑर कोड दॅट यूज टू कंट्रोल द कम्प्युटराइज न्यूमेरिकल कंट्रोल मशीन. मग CNC प्रोग्रामिंग काय की CNC प्रोग्रामिंग. आता CNC प्रोग्रामिंगमध्ये बघा मॅन्युअल प्रोग्रामिंग असते. त्याच्यानंतरनं 3D मॉडेलवरती बघा इथं एक कोर्स दिलेले आहे, ही काय आहे, CNC प्रोग्रामिंग आहे. त्याच्यानंतर इथं बघा हे सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअरवरती पण प्रोग्रामिंग क्रिएट केलं जाते. CNC मशीन आर ऑटोमेटेड मॅन्युफॅक्चरिंग टूल दॅट परफॉर्म प्रिसाईज अँड कॉम्प्लेक्स ऑपरेशन ऑन व्हेरियस मटेरियल्स सच ॲज कटिंग टूल, मिलिंग, ड्रिलिंग. त्याच्यानंतरनं CNC प्रोग्राम इन्व्हॉल्व CNC program involve writing a series command typically in the form of programming language. आता बघा प्रोग्रामिंगची एक लँग्वेज आहे, ती लँग्वेज म्हणजे जी कोड दॅट इन्स्ट्रक्ट्स द ॲक्शन ऑफ CNC मशीन शुड बी टेक. बघा आता याच्यामध्ये CNC प्रोग्रामिंगमध्ये आपण जी कोड आणि M कोड शिकणार आहे. जी कोड आणि M कोड म्हणजे काय, एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी कोडच्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर This command include the information about tool movement, spindle speed, feed rate and machine operations. म्हणजे काय की त्या ज्या कमांड्स असणार आहे त्याच्यामध्ये काय टूलची मूवमेंट दिली असेल, म्हणजे टूल कसं कुठून कुठं मूव होणार आहे. त्याच्यानंतरनं स्पिंडल क्रायटेरिया आहे. स्पिंडल स्पीड म्हणजे काय, ही मशीनची इन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यानंतरनं टूल कुठं मूव होणार आहे, मग टूलची मूवमेंट आणि फीड रेट. आता फीड रेट हा काय कटिंग पॅरामीटर आहे. तर हे सगळ्या गोष्टी कशामध्ये दिलेल्या असणार, ह्या प्रोग्राममध्ये दिलेल्या असतात. म्हणजेच काय आहे की CNC प्रोग्रामिंगची, तर त्या प्रोग्रामिंगमध्ये जी कोड M कोडच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे एक कोडिंग लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये सगळी इन्स्ट्रक्शनची इन्फॉर्मेशन दिलेली असणार CNC मशीनला. इथं बघा हे दोन इमेज दिसत आहे. ते पहिल्या इमेजमध्ये बघा इथं एक कम्प्युटर आहे. बघा ही काय सॉफ्टवेअर आहे, कम्प्युटर म्हणजे याच्यामध्ये कॅम सॉफ्टवेअर आहे. कोणतं सॉफ्टवेअर आहे, कॅम सॉफ्टवेअर. आणि हे प्रोग्राममध्ये इथं बघा हे टूल दिसतं आहे. म्हणजे हे काय करणार,
CNC सॉफ्टवेअर यूज करणार म्हणजे कॅम सॉफ्टवेअर, आणि त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग क्रिएट करणार. त्याच्यानंतर क्रिएट केलेली प्रोग्रामिंग बघा इथं कोडच्या फॉर्मॅटमध्ये दिसते. पहिले दिलेलं बघा N30, त्याच्यानंतर T1 M06, त्याच्यानंतर खाली दुसरी लाईन बघा. तर म्हणजे हे काय आहे की कोड आहे, हे काय आहे कोड आहे, G कोड आणि M कोड. मग आपल्याला याच्यात G कोड बघायचे. G कोड म्हणजे काय जेनेरिक कोड, आणि M कोड म्हणजे काय मिसेलेनियस कोड म्हणजेच मशीन कोड. मग G कोड काय करते जॉमेट्रीला डिटेक्ट करते, आणि M कोड काय करते मशीनला इन्स्ट्रक्शन देते. ठीक आहे. तर हे G कोड M कोड पण आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहे. त्याच्यानंतर नाही बघा नंतरचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू ॲक्सिस आयडेंटिफिकेशन अँड नॉमेनक्लेचर.